नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 37 आपण घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे मस्त हेल्दी असा बीटरूट चिला किंवा याला व्हेजिटेबल चिलाही म्हणू शकता, कारण का भरपूर असे व्हेजेस टाकणार आहोत आपण. आता इथे काय घेतलेलं आहे, एक बीट घेतलेला आहे मीडियम साईजचं. तो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकायचा आहे, म्हणजे त्याचं साल वगैरे काढून घ्यायचं आहे. आणि छोटे छोटे क्यूब, छोटे नाही मोठेच क्यूब केलेले आहेत आणि मिक्सरच्यामध्ये भांड्यात टाकून मिक्सरला पहिले वाटून घ्यायचं आहे, कारण का नंतर ते एकदम प्युरी होणार नाही त्यासाठी. त्यानंतर एक वाटीभर बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपली दही घेतलेलं आहे, एक वाटी रवा घेतलेला आहे आणि हे पुन्हा त्या मिक्सरमध्ये टाकून आपण छान असं प्युरी तयार करायची आहे. मस्त इथे बॅटर बघा तयार झालेला आहे. कलर इतका सुंदर आलेला आहे ना, मुलांना बघूनही खूप आवडतो. अशा पद्धतीचे कलरफुल वगैरे दिलात ना काही टिफिनमध्ये वगैरे, मग अशा पद्धतीने जर बनवून दिलात तर मस्त टिफिन असा पूर्णपणे खाली येतो स्कूलमधून येताना. आता हे बॅटर तयार झालेलं आहे. एक बॅटर हे सगळं एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. बघा बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे. त्याच्यावर थोडंसं थिक वाटलं, त्याच्यामुळे नंतर आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्सरचं भांडं धुवून. त्यानंतर आता इथे व्हेजीस टाकायचे आहेत. आपल्या आवडीनुसार व्हेजीस टाकू शकता. इथे मी इथे एक गाजर घेतलेला आहे, छान बारीक फाईनली चॉप करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे, तोही फाईनली चॉप केलेला आहे. एक छोटीशी शिमला मिरची घेतलेली आहे, तीही फाईनली चॉप केलेली आहे आणि ती टाकायची आहे. त्यानंतर एक छोट्या साईजचा टोमॅटो टाकलेला आहे. आता या सगळ्या भाज्या टाकून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकूया. इथे बॅटरमध्ये आपण मीठ आधी टाकलं नव्हतं, त्याच्यामुळे व्यवस्थित मीठ टाकायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर माझ्याकडे थोडीशी कमी होती, त्याच्यामुळे जेवढी होती तेवढीच टाकलेली आहे. त्यानंतर स्मॅश केलेला पनीर आहे. इतकं प्रोटीन रिच आहे ना आपला हा म्हणजे टिफिन सिरीजचा एपिसोड. किंवा तुम्ही ब्रेकफास्टसाठी जर वेट लूज वगैरे करत असाल ना, वेट लॉस वगैरे, त्याच्यामुळे ते तुम्ही असं ब्रेकफास्टसाठी किंवा लंचमध्ये डिनरमध्ये हलकं फुलकं खाण्यासाठी खूप आहे. म्हणजे भरपूर अशा भाज्याही आहेत, त्यांचे जे गुणधर्म भेटतातच. आणि थोडक्यामध्ये खाल्लं ना, 1-2 चिला वगैरे खाल्लात ना हा, की मस्त असं पोटभरीचा होतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अशा पद्धतीने आणि खूप हेल्दी आहे, टेस्टी आहे. आता हे सगळं टाकून झाल्याच्यानंतर मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे, व्यवस्थित कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. त्याच्यानंतर जिरं टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता काय स्पायसेस काहीच टाकलं नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे स्पायसेस टाकते. मी इथे लाल मिरचीची पूड जी आपली ती लाल तिखट जे असतं ना घरगुती, ते टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. इथे तुम्हाला जर लाल तिखट नको हवं असेल, तुम्ही हिरवी मिरची खात असाल तर ती बारीक म्हणजे चिरून वगैरे खूप फाईनली चॉप करून टाकू शकता. मी आता इथे मुलासाठी देते, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मिरची टाकलेली नाही आहे आणि मलाही तशी एवढी मिरची खायला एवढी आवडत नाही, म्हणून मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही लाल तिखटाच्याऐवजी चिली फ्लेक्सही टाकू शकता. आता हे सगळं जिन्नस टाकून झाल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथे मी फक्त जास्त रेस्ट दिलेली नाही आहे, 5 ते 7 मिनटं रेस्ट दिली होती, त्याच्यापेक्षा जास्त द्यायला टाईम नाही भेटला. जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही देऊ शकता, कारण का थोडंसं रवा फुलायला टाईम जातो त्यासाठी. एका साईडला पॅनही आपला गरम केलेला आहे मस्त असा. त्याच्यानंतर पॅनवर 1 चमचाभर बॅटर घ्यायचं आहे आपलं चिल्याचं आणि पसरवायचं आहे हलकंसं. आणि भरपूर अशा भाज्यांनी आहे ना, खूप टेस्टी लागतो. आता थोडंसं पसरवायचं आहे आणि आपण आता पॅनला मी तेल वगैरे आधी काहीच नाही लावलं होतं. नंतर आता आपण वरतून ब्रशने थोडंसं साईडने तेल टाकते आणि थोडंसं मध्ये टाकते. टाकलात तरीही चालेल, नाही टाकलात तरीही चालेल, कारण का नॉनस्टिक पॅन आहे मस्त असं. पण थोडंसं मी इथे टाकलेलं आहे, अगदी अर्धा चमचा एवढं. आणि त्याच्यानंतर एक साईडने थोडंसं कुक झालं की आपण पलटून घ्यायचं आहे. बघा इझिली पलटलं आहे, नॉनस्टिकवर आहे त्याच्यामुळे इझिली पलटलं जातं. आणि छान असं प्रेस करत करत आपण भाज्या शेकवून घ्यायच्या आहेत, कारण का सगळ्याच भाज्या आपण गाजरपासून सगळ्या भाज्या कच्च्याच टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. अजून तुमच्याकडे कोणत्या भाज्या असतील तर तुम्ही त्याही वापरू शकता याच्यामध्ये, जसं की आपलं मका आहे किंवा आता मटारचा सीझन आहे, तशाही भाज्याही तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता क्रश करून वगैरे. आणि मस्त फायनली चॉप केल्यानंतर छान शेकवून घ्यायचं आहे प्रेस करत करत. आणि त्याचा गाजरचा वगैरे क्रंचीनेस असतो ना, तो खूप सुंदर लागतो. मस्त मी दोन्ही साईडने छान शेकून घेतले आहेत. अशाच पद्धतीने बाकीचे मी चिले बनवून घेतलेले आहे. थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये आपल्या भरलेले आहेत. आणि फायनल लुक बघा किती सुंदर वाटतोय ना. खूप टेस्टी डिलिशियस असा आपला बीटरूट चिला इथे तयार झालेला आहे.
टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 37 इथे कंप्लीट झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला? आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.